नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी सोलून, आणि ह्या पद्धतीने अशा कट करून घेतलेल्या आहेत, काही छोट्या काही मोठ्या आहेत। त्यानंतर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, आपल्याला तुरीच्या डाळीमध्ये शेंगा बनवायच्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगा धुवून घ्यायच्या आहेत। तर शेंगा आपण धुवून घेऊया। तर इथे एक डब्बा घेतलेला आहे मी। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या शेंगा ह्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत आणि वेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत, आपल्याला डाळीमध्ये नाही शिजवायच्या। तर पावशर शेंगा आहेत ह्या। तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकूया, थोडीशी हळद टाकूया आपण आणि थोडंसं मीठ टाकूया आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। मिठामुळे चव येते शेंगांना। थोडंसं टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर ठेवते मी हे। आता आपल्याला डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 पाण्याने। तर डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला लावायची आहे आपल्याला डाळ। तर डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्ये टाकायचं आहे आणि छान आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत। ह्या डाळीमध्ये आपल्याला मीठ नाही, आपलं हळद आणि तेल टाकायचं आहे थोडंसं। त्यामुळे काय तेलामुळे डाळ वर येत नाही, म्हणजे उतू जात नाही। तर थोडेसे शेंगदाणे टाकूया आपण। शेंगदाणे पहिले धुवून घेत आहे मी। तर धुवून घ्यायचे आहे, तरच टाकायचे आहे, छान लागतं डाळीमध्ये। शेंगदाणे टाकूया आपण, धुवून घेतलेले आहेत। हळद टाकायची आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। तर कुकर आता गॅसवर ठेवते आणि डाळ शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर शेंगासुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत आणि डाळसुद्धा आपली शिजलेली आहे। आता आपण काय करायचं, आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपलं तेलसुद्धा छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। तर मोहरी टाकूया, जिरे टाकूया, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकूया, कट करून घेतलेली आहे। फिरवून घेऊया। 4 चमचे तेल टाकलेलं आहे मी। तेलाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आता यामध्ये आपल्याला जाडसर वाटलेलं लसूण आणि अद्रक टाकायचं आहे। जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि छान आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये, कच्चापणा निघेपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण अद्रक छान ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, किसलेलं खोबरं घालायचं आहे। तर छोटी वाटी भरून घेतलेलं आहे, ते टाकूया आणि छान आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे खोबरंसुद्धा। तर खोबरं छान लालसर होऊ द्यायचं आहे। हिंग टाकूया थोडासा, हिंगामुळे छान चव येते आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकूया, शेंगामध्ये आणि डाळीमध्ये सुद्धा आपण हळद टाकलेली आहे। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक चिरून, तो सुद्धा टाकूया आपण। त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ती सुद्धा टाकूया आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। टोमॅटो आपला लवकर मऊ होईल मिठामुळे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे सुद्धा आपला टोमॅटो मऊ होईल आणि शेंगामध्ये सुद्धा मी अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जपून टाकलेलं आहे मीठ। आता झाकण ठेवूया आणि 2 मिनिटानंतर बघूया। तर 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून चेक करूया।
आणि टोमॅटोसुद्धा आपला छान मऊ झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं, पण खोबऱ्यामुळे छान चव येते, खोबरं आणि शेंगदाण्यामुळे. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला शिजलेलं वरण टाकायचं आहे. तर वरण टाकूया. त्यानंतर आपल्याला शेंगा टाकायच्या आहेत. हे पाणीसुद्धा टाकायचं आहे आपल्याला आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. गरम पाणी केलेलं आहे मी, हे आधीच करून ठेवलेलं होतं दुसऱ्या पातेल्यामध्ये. तर तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक उकळी द्यायची आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर 5 मिनिटं हे वरण शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, वरणाला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे शेंगा आणि वरण. कारण की शेंगा अगोदरच आपल्या छान शिजलेल्या आहेत, त्यामुळे फक्त 5 मिनिटं आपण ठेवूया आणि 5 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला. तर 5 मिनिट झालेले आहेत आणि आपलं वरण छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा नाही केलेलं मी. तर कसं झालं हे वरण नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. वरणामध्ये शेवग्याची शेंग खूप छान होते, एकदम चविष्ट. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.